शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुलाब्याच्या एका कार्यक्रमात बोलतायत। थेट जाऊयात या कार्यक्रमात। पाणी अजूनही जग किती पुढे गेलं, माणूस मंगळावरती जाऊन पाण्याचा शोध घेईल, आणखीन कुठे जाईल, आणखीन कुठे जाईल, पाण्याचा शोध घेईल, पण पाणी काय बनवू शकणार नाही। पाणी बनवता येणं शक्य नाही। पाणी जेवढं आहे ते वाचवता येणं शक्य आहे आणि ते वाचवण्याचं काम आपण करतोय, हे खूप मोठं काम आहे। आणि मध्यंतरी मला आठवतंय, एक मराठी व्यक्ती आहे, अशोक गाडगीळ, खास करून मी आपल्याला नाव नंबर देईन, आपणही त्यांना संपर्क करा। सहज कुठल्या तरी एका वृत्तपत्र, म्हणजे परदेशी वृत्तपत्र होतं, त्याच्यात आलेला एक लेख होता, वास्तव सरांचं नाव आलं आणि ही व्यक्ती परदेशात राहून तिकडे पाणी नियोजन या विषयावरती सल्ले देत असते। मग त्यांना मी संपर्क केला। तोही माणूस, मराठी माणूस म्हटल्यानंतर आपल्या देशात येणारा जाणारा आहे। मुंबईमध्ये आले होते तेव्हा मला भेटले आणि मला त्यांनी सांगितलं की उद्धवजी, तुम्ही मला ज्या वेळेला बोलवाल तेव्हा मी येईन, जी माझी मदत मी करता येणं शक्य असेल ती मी तुम्हाला करेन। आणि मी त्यांना विचारलं की म्हटलं, गाडगे साहेब तुम्ही नेमकं काय करता? तर त्यांनी मला सांगितलं की अमेरिकेमध्ये मोठमोठे टॉवर्स उभे आहेत, 50-100 आणखीन काय काय, म्हणजे प्रचंड मोठे टॉवर्स, आणि जिथे खरोखर म्हणजे आता जसं लास वेगस वगैरे पाण्याचा खणखणाट, पाण्याचा खडखडाट होता, तिकडे त्या लोकांनी ते सगळी सृष्टी निर्माण केली। अशी जी काही शहर आहेत जिकडे पाण्याचा खडखडाट आहे, तिकडे ते टॉवर्स जे आहेत, त्या टॉवरमध्ये जेवढं पाणी रोज येतं ते पाणी 3 वेळा वापरलं जातं। म्हणजे एकदा पाणी आलं आणि गेलं, मग पुन्हा दुसरं पाणी आलं असं नाही। ते पाणी आलेलं पाणी पहिल्यांदा पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, मग त्या टॉवरमध्येच खाली फिल्टरेशन प्लांट आहे। आणि जे आपण सांगितलं, जे सिंगापूरमध्ये होते की फिल्टर केलेलं पाणी सुद्धा पिण्यायोग्य होतं, पण कोणी तसं पित नाही, कारण आपल्याला असं वाटतं की हे काय तुम्ही पाणी पाजताय। तर दुसऱ्यांदा जे काय वापरलं जातं ते धुणी भांडी असतील किंवा बाथरूममध्ये वापरलं जातं, आणि मग पुन्हा एकदा ते जातं फिल्टरमधनं ते पाणी, मग त्या बिल्डिंग मधल्या बांधकामासाठी आणि मग गाड्या वगैरे धुण्यासाठी म्हणून ते 3दा वापरून मग पाणी ते नाल्यामध्ये सोडलं किंवा त्यांच्या सिस्टीममध्ये सोडलं। म्हणजे ही एवढी ज्याला आपण जलसाक्षरता म्हणतो ती परदेशामध्ये आहे, की पाण्याचा तुटवडा म्हटल्यानंतर मुंबईतल्या गुलाब्याच्या मलजल प्रक्रिया केंद्राचं भूमिपूजन आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आणि त्या संदर्भातले ते बोलतायत।